ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते झाले. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, दीपक जिंजाळ, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कोविडनंतर गेल्या वर्षी महापालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षांनंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. सर्वांना माझा नमस्कार. 32वी वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खरं तर खूप उत्तमरित्या ठाण्यामध्ये केली जाते आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी नागरिकांचा या स्पर्धेला असतो. आणि मला वाटतं 21 किलोमीटरपासून ते 1 किलोमीटरपर्यंत ही धाव आहे आणि प्रत्येक क्रीडापटू, कलाप्रेमी याच्यामध्ये सहभाग घेतो. तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वर्गही याच्यामध्ये सहभागी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. धन्यवाद. त्यानंतर ही वर्षा महापौर मॅरेथॉन यंदा होणार आहे आणि आज कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगा? खरोखर या ठाणे महापौर मॅरेथॉन, वर्षा मॅरेथॉन 32वी मॅरेथॉन या ठिकाणी यावर्षी एक उत्स्फूर्त अशा स्वरूपामध्ये साजरी होते. याचं संपूर्ण आयोजन महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी करतायत. त्याचबरोबर या विभागाच्या प्रमुख पालंडे मॅडम सुद्धा एक सुरेख असं नियोजन करतायत. आणि एक ठाणे शहरामध्ये ठाणे शहर हे धावतं शहर आहे आणि या धावते शहरामध्ये एक लोकांना धावण्याची संधी वर्षा मॅरेथॉनच्या स्वरूपात मिळते. हे निश्चित प्रकारे एक आगळं वेगळं स्वरूप आहे आणि शहराचं एक वैभव आहे. शहरामध्ये इतर कार्यक्रम होत असतात, त्याबरोबरच वर्षा मॅरेथॉनचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी, सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो आणि तो जिव्हाळ्याचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये निश्चित पार पडेल. या सर्वाला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वेगळ्या प्रकारची वाढण्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल. 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज उद्घाटन सोहळा झालेला आहे कार्यालयीन कक्षाचं. खरं तर ही स्पर्धा सन्माननीय सतीशचंद्र प्रधान साहेबांनी ही चालू केली आणि ती परंपरा आज सर्व महापौर प्रत्येक वर्षी करत आहेत. ही 32 आहे. आज ही महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन झालेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये 3-4 मीटिंग आताही झालेल्या आहेत आणि आता कक्षाचं ओपनिंग करून, कक्षाच्या कार्यालयाचं ओपनिंग करून पुढे जे काही स्पर्धक आहेत त्यांचे फॉर्म भरणं, त्यांना चेस्ट नंबर देणे हेही नियोजन लावलेलं आहे. त्याचबरोबर ठाणेकरांचा इथे उत्कृष्ट प्रतिसाद आहे. क्रीडा क्षेत्रातील असतील, खेळाडू असतील, त्याच्याबरोबर कला क्षेत्रातले पण दिग्गज इथं भाग घेणार आहेत आणि अशा प्रकारचं जल्लोषात आम्ही स्वागत करत आहोत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय?
अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असे नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी समाजाचे नेते शंकरबाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजप भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला गलांडे, भाजपा मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोंदले, भाजपा वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक गस्त या इकडे उभा केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे. त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली. त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो. सर, आपल्या माध्यमातून 16 दिवसांच्या माहितीवर या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायचं? ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल. त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. या घाटाच्या विकासासाठी जे जे समाज मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने पुढे विकास निश्चितपणे होईल, कारण समाजाच्या मागणीच्या अनुसारच याचा पुढचा विकास होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तारखेप्रमाणे आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट आहे. या घाटाची संपूर्ण जी अहिल्यादेवींची माहिती आहे ते माहितीच्या फलकाचं आज उद्घाटन डावखरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हे जो फलक लावलेला आहे त्यामुळे आता इथे येणारे जे नागरिक आहेत त्याचबरोबर जी काही भावी पिढी आहे त्यांना या अहिल्यादेवी होळकर काय आहे त्याची माहिती या फलकामुळे मिळेल. त्यामुळे मी डावखरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही जी काही मागणी केली होती त्या मागणीला त्यांनी पाठबळ दिलं आणि आज खऱ्या अर्थाने ते मूर्त स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील
महानगरपालिका शाळांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहात महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे सभागृहात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, उपायुक्त दीपक झिंजाड, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गट अधिकारी संगीता बामणे यांच्यासह महानगरपालिका शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत अभिमान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मेची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने तिरंगा राखी अभियान, सीमेवरील जवानांना पत्र, सायकल तिरंगा रॅली यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, पथनाट्य आणि फ्युजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. शाळा क्रमांक 112 मधील विद्यार्थ्यांनी माँ से है माटी, माँ से है तिरंगा या विषयावर आधारित सादरीकरण केले. शाळा क्रमांक 29 मधील विद्यार्थ्यांनी बढते चलो या गीतावर देशभक्तीपर सादरीकरण केले. शाळा क्रमांक 6 मधील विद्यार्थ्यांनी तिरंगा या गाण्यावर नृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. शाळा क्रमांक 126 मधील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या संकल्पनेवर आधारित प्रभावी पथनाट्य केले. रक्त नाल्यामध्ये न वाहता माणसांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे, हा दिव्य संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यासह देशविदेशात राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील आणि माधुरी मेटांगे यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारीही उपस्थित होते. उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचे भरभरून कौतुक केले. संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. सेक्टर संयोजक सुभाष भोसले, डॉक्टर मुखी, RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ठाणे व कोपरी सेवादल युनिटच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि आम्ही आवर्जून येतो. केवळ रक्तदान शिबिर नाही तर स्वच्छता मोहीम असेल किंवा निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम की जे देशोपयोगी आहेत, देशातल्या जनतेसाठी आहेत, देशासाठी आहेत आणि हे एक प्रकारचं राष्ट्रभक्तीचंच काम आहे. या ठिकाणी त्यांचं जे डेडिकेशन आहे, डिसिप्लिन जे आहे, डिव्होशन जे आहे हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्यामुळे संत निरंकारीच्या माध्यमातून हे फार मोठं योगदान रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. त्यांच्या सर्व कार्यामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्याच्या वेळेला आम्ही मंडळी सहभागी होत असतो. कारण सेवेचं व्रत घेऊन ही सगळी मंडळी जे काम करतात त्याचा निश्चितपणे या विकासामध्ये देखील त्यांचा हातभार असतो. या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या उपक्रमांना देखील सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो.
संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमीच अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात। आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबात होतो, कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं, पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम, ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात। त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडलं जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं। हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो।